महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले या ऐतिहासिक सभेसाठी असलेलं हे भरगच्च सन्माननीय व्यासपीठ, खरं तर आजचा दिवस हा खूप ऐतिहासिक दिवस आहे। दोन ठाकरे बंधूंची सभा या शिवतीर्थावर होते आणि माझ्यासारख्या एका सामान्य महाराष्ट्र सैनिकाला इथे भाषण करण्याची संधी मिळते। माझ्यासाठी खरं तर हा खूप भाग्याचा दिवस आहे। मला तर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काही होईल, की मला माझ्यासारख्या एका सामान्य महाराष्ट्र सैनिकाला ठाकरे बंधूंची सभा असताना या शिवतीर्थावर भाषण करायला मिळेल हे माझ्या कधी स्वप्नातही नव्हतं। मी माझं खरोखर भाग्य समजतो। अनेक दिवसापासून बरेच लोक बऱ्याच गोष्टी बोलतायत। ठाकरे ब्रँड संपला, ठाकरे ब्रँड संपला। मला त्यांना एक सांगायचं आहे आणि माझं हे स्पष्ट मत आहे, ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे आणि विचार कधी संपत नसतो। तुमचा आहे ना, तुमचा गुजरातचा तो ब्रँड आहे, आमचा विचार आहे। कोलगेट वापरून कंटाळा आलेले लोक पेप्सोडेंट वापरतात। 10 वर्ष झाली आहे तुम्हाला वापरून कंटाळा आलाय, आता लोक चेंज करणार आहेत तुम्हाला, हे ब्रँडनी लक्षात ठेवायचं। आणि तो ब्रँड चेंज करायला आमचाच विचार कामी येणार आहे, हे पण लक्षात ठेवायचं। नुसत्या मला असं वाटतं निवडणुका आला की भूलथापा द्यायच्या। या इथे खूप आमच्या सगळ्या रणरागिणी भगिनी बसल्यात, यांना आमिष दाखवायची। पहिले आमच्या सगळ्या बहिणी होत्या, आता सगळ्या लाडक्या बहिणी झाल्यात। आणि मग 1500 रुपयाचं आमिष दाखवायचं किंवा आम्ही 1500 रुपये तुमच्या अकाउंटला टाकतो, तुम्ही आम्हाला मतदान करा। आता तर काय 13 तारखेला म्हणे लाडक्या बहिणींच्या ह्याच्यात पैसे टाकणार आहे। निवडणुकीची आचारसंहिता वगैरे हे सगळं आपल्यासाठी असतं, त्यांच्यासाठी नाही। पण मला या सरकारला सांगायचंय, या आमच्या लाडक्या बहिणी खूप हुशार आहेत। तुमच्या गोष्टींना या बोलणार नाहीत। नवऱ्याचा अख्खा पगार खिशात घालून सुद्धा त्या नवऱ्याला बदलत नाहीत, ते तुमच्या लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयाला बदलणार आहेत का? त्यामुळे उगाच या गोष्टीच्या भानगडीत पडू नका, त्यांना भुलवायला पडू नका। आणि सारखं आपलं एकच, मग ते भाजपवाले असतील ना तर सेनेवाले असतील, ते शिंदे सेनेवाले असतील। ठाकरे काय मराठीसाठी नाही आले, फक्त सत्तेसाठी आले, एकत्र सत्तेसाठी आलेत, मराठीसाठी नाही आलेत। मग माझा यांना प्रश्न आहे की भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार साहेबांची तुम्ही तिघं एकत्र गोट्या खेळायला आलात का विटीदांडू खेळायला आलात? म्हणजे तुम्ही सत्तेसाठी आलं की ते बरोबर? आम्ही मराठी माणसांसाठी आलोय आणि एकत्र आलोय, ते सत्तेसाठी आलोय आणि ही सत्ता मराठी माणसासाठी राबवण्यासाठी एकत्र आलोय। आपण सगळे मराठी आहोत आणि आम्हाला सुद्धा 56 इंचाची छाती आहे आणि ती फुगून आम्ही सांगू शकतो आम्ही मराठी आहोत। तुमच्या कुरेशींना जमणार आहे का हे सांगायला? त्यामुळे उगीच नसत्या गोष्टी
आम्हाला सांगू नका, आम्हाला शिकवू नका. यावेळची निवडणूक ही खरं तर थोडीशी वेगळी निवडणूक आहे. दरवेळेला जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक असते त्यावेळेला आपण अनेक विषयांवर, अनेक मुद्द्यांवर चर्चा करत असतो. मग रस्त्याची चर्चा असेल, वॉटर डिस्ट्रीब्युशन, पाणी वाटप याची चर्चा असेल, मलनिस्सारण वाहिनीच्या संदर्भातली चर्चा असेल, आरोग्याची चर्चा असेल, प्राथमिक शिक्षणाची चर्चा असेल. पण यावेळची निवडणूक वेगळी आहे. या सगळ्या प्रश्नांबरोबर यावेळची निवडणूक ही मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई आहे. यावेळची निवडणूक ही मराठी अस्मितेचीच आहे. यावेळची निवडणूक याच्यासाठी वेगळी आहे की आम्ही काय खायचं आणि काय नाही खायचं हे तुम्ही नाही, हे आम्ही ठरवणार, हे ठासून सांगण्यासाठी यावेळची महानगरपालिकेची निवडणूक आहे. या मुंबईमध्ये मराठी माणसाचीच दादागिरी चालणार हे ठासून सांगण्यासाठी यावेळची महानगरपालिकेची निवडणूक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीच महापौर बसणार हे सांगण्यासाठीची ही निवडणूक आहे. बाबांनो, आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. नाही तर जी परिस्थिती न्यूयॉर्कमध्ये झाली ती मुंबईत व्हायला वेळ लागणार नाही. आज न्यूयॉर्कची परिस्थिती वेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष दाखवतोय. काय दाखवतोय की म्हणे न्यूयॉर्कचा महापौर मुसलमान झाला. जे ममतानी निवडून आले ना न्यूयॉर्कला, ते मुसलमान म्हणून नाही आले. न्यूयॉर्क शहराची डेमोग्राफी तिथे येणाऱ्या परप्रांतीयांनी बदलली म्हणून ममतानी महापौर झाले. ममतानींना वोट करणारे कोण होते? भारतीय हिंदू होते, भारतीय मुस्लिम होते, फिलिपिन्स होते, डच होते, चायनीज होते. हे सगळे परप्रांतीय एवढ्या प्रमाणात न्यूयॉर्क शहरात घुसले की तिथे जे ओरिजिनल न्यूयॉर्कवासी आहेत त्यांना स्वतःचा महापौर करता आला नाही आणि सगळ्या परप्रांतीयांनी मिळून तिथे ममतानींना महापौर केलं. जर आपण असेच गाफील राहिलो तर आपल्याला नुसते सांगतायत मुंबई शहर काही मराठी नाही, ते आता कॉस्मोपॉलिटियन आहे. उद्या हीच परिस्थिती मुंबई शहरावर ओढवल्याशिवाय राहणार नाही. काल परवा ते अण्णा मलई लुंगी डान्स करत मुंबईत आलेले. त्या लुंगी डान्सवाल्यांनी काय सांगितलं, मुंबई महाराष्ट्राची नाही, मुंबई म्हणे आंतरराष्ट्रीय सिटी आहे, महाराष्ट्राची काही संबंध नाही. मला त्या लुंगी डान्सवाल्यांना सांगायचं आहे, इथे येऊन वाटेल ते बोलू नका, नाही तर हटाव लुंगी आणि बजाव पुंगी करून परत पाठवू तुम्हाला. इथे येऊन शहाणपणा नाही शिकवायचा आम्हाला. तुमच्या चेन्नईत बोलाल का हे? मराठी माणसाला गृहीत धरण्याचा प्रयत्न हा कोणीही करू नये.